तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की पोलीस गौरवला त्याच्या डिझायनरबद्दल किंवा त्याच्या सोर्सबद्दल विचारतात आणि त्या माणसाला इथे बोलून घ्या असं म्हणतात. आता हे बघायला मजा येईल की गौरव राहुलचं नाव घेतो की नाही घेतो. तर येणाऱ्या भागाकरता चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन जरूर प्रेस करा. चला तर मग आजचा 4 जुलैचा धमाकेदार भाग आपण सुरू करूया. तर आजच्या भागाची सुरुवात होते खरेबाईंपासून. खरेबाई चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि त्यांना राहून राहून टेन्शन आलं असतं की नयनाच्या पर्समध्ये ते दागिने किंवा ते हिरे आलेच कसे. म्हणून ती आबांना भेटायला आली असते आणि प्रत्यक्ष आबाला भेटल्यानंतर खरेबाई त्यांची माफी मागतात. मात्र आबा म्हणतात, अहो तुम्ही का माफी मागतायत, असं झालं तरी काय. आणि मला तर वाटत नाही की नयनाने ते हिरे चोरले असतील, कारण ती कशी आत्तापर्यंत जरी वागली असेल तरी मला तिच्यावर एवढा कॉन्फिडन्स आहे की ती हिरे तर चोरणार नाही. मात्र खरेबाईसुद्धा म्हणतात, मलाही तसं वाटतं, पण करू तरी काय, तिने इतका वेळा तोंडावर पाडलं आहे मला की ती आता असं काही करेल की नाही याची खात्री मला पण देता येत नाही. मात्र आबा ती समजून काढतात. ते म्हणतात, अहो अंबाबाई आपल्यासोबत आहेत ना, आणि जो खरा गुन्हेगार किंवा खरा सूत्रधार जो आहे तो पकडल्याशिवाय आपल्या घरातले कोणीही शांत बसणार नाही आणि कला अद्वैत तर त्याला पकडणारच याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका. लवकरात लवकर तो खरा गुन्हेगार आपल्यासोबत म्हणजे समोर असेल. मित्रांनो, तिकडे मात्र म्हणजे नयनाच्या रूममध्ये मात्र राहुलची आई नयनाच्या मनाचा ठाव-ठिकाणा घेत असते. तिला वाटत असतं की हिला म्हणजे नयनाला राहुलवर संशय आला की नाही आपल्याला ते बघावं लागेल. कारण राहुल 24 तास तिच्यासोबत असतो म्हणून. म्हणून ती नयनाला विचारते की नयना, तुझ्या पर्समध्ये ते हिरे सापडले आणि सगळ्यांनी तुलाच गुन्हेगार ठरवलं. पण ते पर्समध्ये हिरे आले कुठून? नयनासुद्धा म्हणते, हो ना, मलाही कळत नाही आहे. कारण मी तर नेहमी घरीच असते. ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही. मग राहुलची आईच म्हणते, मग तो श्रीनाथ ज्वेलर्सचा व्हिडिओ तू कसा शूट केला? नयना मग थोडी घाबरते, म्हणते, हो मी तो शूट केला आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की ते हिरे मी चोरलेत. मग राहुलची आईच म्हणते, कदाचित असं असेल की आपल्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये खूप गरीब लोकं काम करतात आणि त्यांच्यासमोर हिरे दागिने पडलेले असतात. कुणातरी वाटलं असेल चोरी करावी म्हणून त्यांनी असं केलं असेल. मात्र नयना म्हणते, जरी कुणी असं केलं असेल, पण मला राहून राहून वाटतं की कोणाची एवढी हिंमत झाली की माझ्या पर्समध्ये हिरे टाकायची. आणि ते राहून राहून शब्द असं म्हणते ना, म्हणून राहुलच्या आईला संशय येतो की ही राहुल म्हटली काय. मग ती विचारते, तू राहुल राहुल म्हणते का? ती म्हणते, नाही हो, मला असं म्हणायचं की राहून राहून मला असं संशय येतो की कोणी माझ्या पर्समध्ये हिरे टाकले असतील. मग मात्र राहुलची आई मनात विचार करते, तू किती विचार कर, मी मात्र माझ्या राहुलला तुझ्यापासून वाचवणार. म्हणजे मी असं काहीतरी करेल की तुला संशय नेहमी दुसऱ्यांवरतीच राहील. आणि आता कला आणि अद्वैतची हुशारी आपल्याला दिसणार मित्रांनो. काल आपण बघितलं की दोघे वेषांतर करून श्रीनाथ ज्वेलर्समध्ये गेले होते आणि तिथे अद्वैतला त्या डिझाईन रूममध्ये जाण्याचा चान्स भेटणार आहे. आणि कलाने आपण बघितलं की गौरीच्या केबिनमध्ये बघते वाकून, तर तिला संशय आला की ती आतमध्ये राहुल बसलाय. आणि आज होतं काय, ती आतमध्ये बघत असते, अद्वैत तिला ओढून तिकडे त्या डिझाईन रूमकडे घेऊन जायला लागतो. ती म्हणते, अरे मला वाटतं की आतमध्ये राहुल बसला असेल. अद्वैत म्हणतो, तो इथे कसा असेल? तू सारखं त्या राहुलचा विचार करते ना, तुला सगळीकडे राहुलच दिसतोय. तू चल आपल्या ह्या डिझाईन रूममध्ये जायचं आहे आणि तिथे डिझाईन बघायचे आहेत, ते आपले आहेत की नाही आहेत. मात्र कला त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, अरे तो ते राहुलच असेल तर बघू दे आपण. तो तू ना, तुला ना राहुल दिसतो सगळीकडे, तो माझा भाऊ आहे ना, तो इथं आला असं मला भेटत असता का? तू शांत राहा, आपण इकडे बघू. हा माणूस बाहेर पडला ना की आपण आतमध्ये जाऊन डिझाईन चेक करू. मग जसा तो माणूस बाहेर पडतो, दोघे आतमध्ये त्याचा डिझाईन चेक करतात आणि दोघेही आश्चर्यचकित होतात. कारण ते डिझाईन सर्व त्यांचेच असतात. कला म्हणते, हे तर डिझाईन आपलेच आहे आणि मागच्याच महिन्यात आपण केले होते ना हे. अद्वैत म्हणतो, हो. म्हणजे सगळं रेकॉर्ड इथे असेल, मग सगळं चेक करतात तर सगळे त्यांची ती फाईल जी असेल रेकॉर्डची ड्रॉइंगची, सगळी हुबेहूब तिथे असते. मग मात्र अद्वैत प्रचंड चिडतो. कलाला वाटतं आता हा काहीतरी करेलच. ते म्हणते, शांत राहा, आपण काहीतरी मार्ग काढू. तो म्हणतो, नाही, मी चांदेकर ज्वेलर्स एवढ्या कष्टाने उभं केलं आहे आणि आता कोणीतरी येऊन तिसरा तिराईत येऊन त्याला पाडापडी प्रयत्न करतोय, माझी मेहनत वाया घालायचा प्रयत्न करतोय आणि मी सहन करणार नाही. म्हणून तो गौरवकडे जायला निघतोय. आणि इकडे ना गौरव आणि राहुल बाहेर येतात आणि गौरव त्या राहुलला बाय बाय करायला आला असतो. गौरव जसा थोडा बाहेर जातो, इकडनं अद्वैत येतो आणि मोठ्याने ओरडतो, गौरव. आणि गौरव असा आवाज ऐकून राहुल पण थांबतो. कारण त्याला हा आवाज ओळखीचा वाटतो. तो हा तर आवाज अद्वैतचा आहे. अद्वैतचा आवाज म्हटल्यानंतर तो लगेच थांबतो. तो दारामागे लपून बसतो. कारण त्याला माहिती आहे की त्या त्या दोघांनी जर इथे याला बघितलं तर नक्कीच त्याचं भांडं ते फुटेल. म्हणून तो दारामागे लपून सगळं ऐकायला लागतो. तेवढ्यात अद्वैत आणि कला त्या गौरवसमोर उभे राहतात आणि त्याला ते फाईल देतात आणि म्हणतात, हे काय आहे?
हे चांदेकराचे ज्वेलर्सचे डिझाईन तुमच्याकडे कसं काय? मग गौरव म्हणतो, "तुम्हाला त्याशी काय घेणं देणं? तुम्ही कोण?" मग इथे मित्रांनो अद्वैत सगळं मेकअप काढतो आणि मेकअप काढल्यानंतर राहुल आणि गौरव दोघेही आश्चर्यचकित होतात. मग अद्वैत त्याला झापायला सुरू करतो, की "माझे डिझाईन तुझ्याकडे आलेत कसं काय?" मग गौरव त्याला म्हणतो, "तुम्ही दोघं वेषांतर करून माझ्या ज्वेलर्सच्या दुकानात आलेत कसं काय? आणि आले तर आले वरून माझ्या डिझाईन रूममध्ये जाऊन माझे डिझाईन चोरून आणलेत, तर आम्ही पोलिसांना बोलवतो." म्हणून तो पोलिसांना फोन करतो. आदिवासी म्हणतो, "कर पोलिसांना फोन, मीही तेच करणार होतो." आणि तेवढ्यात मित्रांनो थोड्या वेळात पोलीस तिथे येतात. मग पोलीस आल्यानंतर बघतात, की हे दोघं म्हणजे अद्वैत आणि कला इथे आल्यानंतर ते म्हणतात, "अरे चांदेकर ज्वेलर्सचे मालक तुम्ही इथे कसं काय?" मग अद्वैत त्यांना सांगतो, की "हे डिझाईन बघा सर, हे डिझाईन आमची आहेत. कारण हे हाताने काढले डिझाईन आहे आणि हे हाताने काढायचं म्हणजे हातीकाम जे हाताने डिझाईन काढायचं काम फक्त कोल्हापुरात, अख्ख्या कोल्हापुरात माझी बायको खरे हीच करत आहे. हे डिझाईन यांच्याकडे आले कसं काय ते तुम्ही विचारा." आता पोलीस गौरवला विचारतात, "हे डिझाईन तुमच्याकडे कसे आले?" आणि मग मग मात्र गौरव मनात विचार करतो, ह्याने जर आणखी काही पुरावे सादर केले, तर मात्र आपलं हे खरं नाही. म्हणून तो म्हणतो विषय बदलला पाहिजे. मग तो पोलिसांना म्हणतो, "सर ते राहू दे बाजूला. आधी हे बघा ना, तुम्ही हे दोघं वेषांतर करून माझ्या इकडे आले आणि माझ्या डिझाइन रूममध्ये गेले आणि ती फाईल त्यांनी चोरली. तुम्ही त्यांना अटक करा, कारण ते फसवणूक करताय माझ्याशी. आधीच त्यांच्यावर एक फसवणुकीचा गुन्हा आहे आणि सध्या ते जामिनावर आहेत. हे तुम्ही विसरलात का?" मग अधूस म्हणतो, "सरांना कायदा शिकवू नकोस." मग काल पण पोलिसाला समजून सांगते, की "सर तुम्ही काय करा, हे डिझाईन बघा. हे डिझाईन आणि ते दागिने एकदा चेक करा. कारण आम्ही मान्य आहे, आम्ही मार्ग चुकीचा निवडला असेल, म्हणजे वेषांतर करून आलो, त्या डिझाईन रूममध्ये गेलो, पण आम्ही कुठले पुरावे नष्ट केले नाही किंवा असं काहीही केलं नाही. आम्हाला जर तसं करायचं जरी असलं असतं ना, तर आम्ही पहिले CCTV बंद केले असते किंवा कुठलाही चुकीचा मार्ग निवडला असता. पण आम्ही असं काही केलं नाही. आम्ही डायरेक्ट ती कॉपी म्हणजे सापडल्यानंतर गौरवला आवाज दिला आणि त्याला विचारतो. आम्ही पळून पण गेलो नाही." मग पोलिसांना त्यांच्यावर विश्वास बसतो. तिकडे मात्र राहुल म्हणतो, "ही कला बडबडलीच. आता जर हिने आणखी काही बोलली आणि पोलिसांनी खरं-खोटं करायचा प्रयत्न केला, तर आपण नक्कीच पकडले जाऊ." मग मात्र पोलीस गौरवला विचारतात, "ठीक आहे, मला एक सांगा, हे डिझाईन म्हणजे चांदेकर म्हणतात तुम्ही काढलं, पण तुमचं डिझायनर कोण?" मग चांदेकर म्हणजे म्हणतो, की "माझी बायको माझी डिझायनर आहे, म्हणजे मिसेस खरे. हिने हाताने अख्ख्या कोल्हापूरमध्ये ही एकटीच आहे, जी हाताने डिझायनिंग काढत आहे. आता सगळीकडे लोकांना डिजिटल यूज करतात, कॉम्प्युटर यूज करतात, पण आमचं चांदेकर ज्वेलर्स एकटं आहे, जे हाताने डिझाईन तयार करतं." आणि कलासुद्धा म्हणते, "हो सर, एवढं आम्ही 100 वर्षी परंपरा आहे आमची आणि एवढा ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा विश्वास एकदम डळमळीत करू शकत नाही. आमचे जे मेहनत आहे, ती आम्ही कधीही वाया जाणार नाही. तुम्ही हे बघा सर, डिझाईन बघा, ही फाईल तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही सगळे डिझाईन चेक करा. मागे दागिने ठेवलेत, तंतोतंत जुळतात की नाही बघा." मग काय मित्रांनो, पोलीस जातात आणि सगळे दागिने आणि फाईल चेक करतात, प्रत्येक डिझाईन चेक करतात आणि म्हणतात, की "हो, हे दागिने आणि हे डिझाईन तंतोतंत मॅच होतात." फक्त आता एक प्रॉब्लेम आहे. कारण ह्या डिझाईनच्या कागदावरती ना चांदेकर ज्वेलर्सचं नाव आहे, ना श्रीनाथ ज्वेलर्सचं नाव आहे. म्हणजे डिझाईन नक्की कोणाचे हा संभ्रम इथे अजूनही आहे. तर अद्वैत सर तुम्ही म्हणतात, की ही डिझाईन तुमच्या बायकोने हाताने काढली आहे. ठीक आहे, आपण ते गृहीत धरू थोड्या वेळ. पण त्यांनी असं म्हटलं म्हणून यांच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण हा एकटा पुरावा ठरू शकत नाही. मग अद्वैत म्हणतो, "ठीक आहे, मग त्यांच्या डिझायनरला बोलवा. दोघे होऊ द्या समोर-समोर. मग कळेल ना." मग पोलीस गौरवला म्हणतात, "ठीक आहे, गौरव सर तुमचे डिझायनर कोण ते सांगा." मग गौरव असं घाबरतो. तो म्हणतो, "आमचे डिझायनर काय फिक्स नसतात हो आणि कोल्हापूरचे नाहीत, ते बाहेरचे आहेत आणि एका सोर्सकडनं आम्हाला ते डिझाईन आमच्यापर्यंत पोहोचलेत." पोलीस म्हणतात, "ठीक आहे ना, मग त्या सोर्सचं नाव सांगा किंवा त्याला इथे बोलवून घ्या." मग मात्र गौरवची बोबडी वळते. आता त्याला कळत नाही काय करावं आणि तिकडे राहुलही म्हणतो, "आता ह्याने काय माझं नाव घेतलं, तर माझं काहीही खरं नाही आहे." आणि मित्रांनो, इथे आजचा एक धमाकेदार भाग संपतोय. आता आपल्याला इथे कळालं की येणाऱ्या 1-2 भागामध्ये राहुलचं भंडाफोड होणारच आहे आणि कला नेहमी खरं बोलते, हेही अद्वैतला कळेल. तुम्हाला काय वाटतं? हे कमेंट तर करून कळवा येणाऱ्या आणि 1-2 आजचा भागामध्ये धमाकेदार राहुलचं होता भंडाफोड सगळ्या चांदेकरसमोर होणार आहेच. पण ते बघण्याकरता तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका बरं का. म्हणजे तुम्हाला नवीन-नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर जरूर करा आणि कमेंट करा मित्रांनो तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटलं. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.